अक्कलकोटला रात्री 9:15 वाजता गणिताचा पेपर कस्टडीला आणल्याचे प्रकरण गाजत असतानाच रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। 10वीचा गणिताचा पेपर दुपारी 1ला संपलेला असताना अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीला रात्री 8:45ला पोहोचवला गेला असून यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय रिपाई आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी व्यक्त केला। शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी 10वीचा गणिताचा पेपर होता। सकाळी 11 ते दुपारी 1 असा पेपरचा कालावधी होता। पेपर संपल्यानंतर 2 ते 2.5 तास पेपर कस्टडीमध्ये पोहोचवणे अपेक्षित आहे। अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीत रात्री 9:15 वाजता रिक्षातून 10वीचे पेपर आणण्यात आले। या पेपरसोबत शिक्षण विभागातील कोणतीही जबाबदार व्यक्ती नव्हती। या प्रकरणात कोणतीही चौकशी अद्यापही न झाल्याने सोमवारी RPIच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली। RPI आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, गोरखनाथ दाडेमने यांची यावेळी उपस्थिती होती। पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने कार्यकारी मुख्याधिकारी जंगम साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। दिनांक 7 तारीख शुक्रवार रोजी 10वीचं गणित भाग 2 पेपर होता। 11 ते 1:30च्या दरम्यान हा पेपर संपलेला आहे आणि कस्टडीमध्ये 2 तासमध्ये हे पेपर जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता पंचायत समितीच्या कस्टडीमध्ये खाजगी रिक्षाद्वारे हे पेपर आणून जमा करण्यात आलेलं आहे। यामध्ये आम्हाला संशय वाटतो, कुठं आर्थिक व्यवहार झाले का असं वाटतं। 5-6 तास हे पेपर कुठे ठेवले होते आणि पेपर कुठेतरी बदलून ठेवण्यात आले का असं आम्हाला संशय वाटतं। सदर ते संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावरती बडतर्फ कारवाई करण्याची मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केलं आहे। आत्ताच आम्ही कार्यकारी मुख्याधिकारी जंगम साहेबांना भेट घेऊन आमचे निवेदन दिले। त्यांनी आमचं विषय जाणून घेतलं, संबंधितवरती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। यापूर्वी श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट येथे या ठिकाणी कस्टडी होता। ते कस्टडी तात्काळ बदलण्याचं कारण काय, बदलण्याचं उद्दिष्ट काय, अचानकपणे पंचायत समितीमध्ये कस्टडी कुणाच्या सांगण्यावरनं घेण्यात आलं आणि एवढ्या मध्यरात्री मूळ मुद्दा म्हणजे 9:15 वाजता पेपर त्या ठिकाणी आलं। कोणी अधिकारी उपस्थित नव्हते आणि ऑफिस बंद टायमाच्या वेळेस खाजगी रिक्षाद्वारे त्या ठिकाणी पेपर आणून कस्टडीमध्ये जमा झालेला आहे। कुठंतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि एवढं उशिरा पेपर का आणलं आहे याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती बडतर्फाची कारवाई करावी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी केलेला आहे। संबंधितावरती कारवाई न झाला तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटना यांनी राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालावधीपासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केल्याचे पाहायला मिळाले। जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व पदोन्नतीमधील स्तर कमी करण्याबाबत शासन पातळीवर हेतुतः दुर्लक्ष आणि उदासीनता करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 10 मार्च रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूरच्या वतीने दुपारी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातील प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आले। यावेळी डॉक्टर शत्रुघ्न सिंह माने विभागीय संघटक, तजमुल मुतवली जिल्हाध्यक्ष, विलास मसलकर सचिव, निर्मला राठोड महिला सचिव, बसवराज दिंडोरे कार्याध्यक्ष, स्वाती स्वामी महिला कार्याध्यक्ष, संतोष शिंदे मुख्य संघटक, मृणालिनी शिंदे महिला मुख्य संघटक, विशाल घोगरे, राकेश सोड्डे उपाध्यक्ष, सोनाली कदम, सविता काळे महिला उपाध्यक्ष, रोहित घुले कोषाध्यक्ष, अंबिका वाघमोडे महिला कोषाध्यक्ष, महेश पतंगे, रहीम मुला, डॉक्टर उमाकांत ढेकळे, अभिजित कांबळे, आरती माढेकर, दयानंद परिचारक, रफिक शेख, प्रभाकर डोईजोडे, ज्योतिराम काने, अश्विनी सातपुते, फरजाना शेख, योगेश अब्बू, शिवा नागूर, पेटकर, डाळजी, प्रथम शेट्टी, श्रीधर कलशेट्टी, मनोज राठोड, अभिमन्यू कांबळे, पोगुलवाड, रांजणे, ऋतुजा शिंदे, गायकवाड, हरीश राऊत, शहनवाज शेख, दीपक चव्हाण, विजय लिंगराज, शरद वाघमारे, सलीम शेख, चंद्रकांत कोळी, रोहन भोसले, संदीप घोडके, प्रसाद काशीद, भीमाशंकर वाले, हारून नदाफ, सूर्यकांत साळुंखे, सौरभ डोंगरे, सचिन कारडे, श्रीकांत धोत्रे, गुरु रेवे, रविकांत कोरे, विनायक कोचपोर, प्रदीप सकट, ऋषिकेश जाधव, इरण्णा भरडे तसेच सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीचे सरकारच्या माध्यमातून
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11 वेळा या राज्याचे अर्थसंकल्पीय बजेट मांडत असताना महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाला न्याय देण्याचे काम करत असताना महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा दृष्टिकोन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पात मांडला आहे। हा अर्थसंकल्प मांडत असताना अजित पवारांनी उत्पन्नाच्या बाजूवर खर्चाच्या बाजू लक्षात ठेवून दोघांचाही समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून राज्याला आर्थिक अडचणीमधून विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने तसेच केंद्र सरकारकडून मिळणारा हिस्सा व राज्य सरकारचा हिस्सा यांचा योग्य समन्वय ठेवून या अर्थसंकल्पामध्ये रस्ते, आरोग्य सेवा, घरकुल योजना, विमान सेवा, सौर ऊर्जा, सामाजिक क्रीडा विषयक, कृषी विषयक अशा विविध प्रकारच्या योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेला आहे। सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पामधून फायदाच होणार आहे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे। जगभरातील महिला आज घडीला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत। प्रत्यय हा नेहमीच आपल्याला दिसून येतो। सामाजिक, शैक्षणिक, प्रशासनापासून ते राजकीय तसेच सत्ता चालवण्यापर्यंत महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळतात। देशभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो। विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा केला जातो। संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो। महिला या कुटुंबाची मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतात। कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भीडपणे काम करतात। त्याच अनुषंगाने गांधीनाथ रांगजी बाल विद्यालय येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होत्या। शाळेच्या मुख्याध्यापिका नीता मोहोळकर, शिक्षिका अनघा कोठाडिया, वैशाली रणदिवे, सविता कस्तुरे, सुप्रिया पौळ, रेणुका पौळ, अमृता दहीहंडी, वैशाली काळे तसेच पालक वर्गाची यावेळी उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद वीरशैव लिंगायत कर्मचारी संघटना यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यागतांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणपोईचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शिवानंद मगे, तजमुल मुतावली, सचिन येडशे, श्रीशैल देशमुख, बसवराज दिंडोरे, नागेश पाटील, अंकुश खेलबुडे, बसवराज भेंडी, शिवानंद म्हमाणे, जगदीश कुलकर्णी, संजय गौडगाव, मल्लिकार्जुन मणुरे, गुरु रेवे, गणेश उत्से, दिनेश बनसोडे, भीमाशंकर बाले, इरण्णा भरडे, श्रीधर कलसेट्टी, शिवा कुमठे, गुंडू कारंडे, योगेश हब्बू, विशाल उमरे, राकेश सोड्डे, निखिल म्हेत्रे, संजय कुंभार, विजय रणदिवे, संतोष सातपुते, महेश सुतार, शिवानंद नागूर, शुभम पाटील तडवळकर आदी उपस्थित होते। सोलापूर येथील होडगी रोड विमानतळावरील विमान सेवा अनेक दिवसापासून प्रलंबित होत आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी 5 महिन्यापूर्वी त्या विमानतळाचं लोकार्पण केलं, पण अद्याप सुद्धा विमानसेवा चालू होत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण की कुठलाही प्रोजेक्ट ज्यावेळेला पंतप्रधान लोकार्पण करतं लगेच सेवा चालू व्हायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते। निवडणुकीपूर्वी गडबडीत ही विमानतळाचं उद्घाटन करणं म्हणजे निवडणुकीचा जुमला तर नाही ना, अशा लोकांमध्ये चर्चा होत आहे। आता विचारलं असता आम्हाला सांगितलं आलं की DGCA कडून एक परमिशन येणे बाकी आहे, पण ती परमिशन कधी येईल याचं उत्तर कोण देईना। आम्ही उड्डाण मंत्र्याशी संपर्क साधला, पंतप्रधान ऑफिसशी संपर्क साधला। अनेक विमान कंपन्या सोलापूरतून विमानसेवा देण्यास इच्छुक आहेत, पण आत्तापर्यंत विमानसेवा चालू होत नाही, कारण की विमानसेवा चालू झाल्याशिवाय इथं उद्योजक येणार नाही, पर्यटक येणार नाही, भक्तगण येणार नाहीत। आपल्याकडे एवढे तीर्थक्षेत्र आहेत तर भक्तगणसुद्धा विमानाने येऊ इच्छितात, पण विमानसेवा नसल्यामुळं भक्तगणसुद्धा सोलापूरला येत नाही। आपल्या शेजारी बिजापूर आहे, हम्पी हॉस्पिट आहे, ऐतिहासिक स्थळं पाहण्यासाठी फॉरेनरसुद्धा येतात, विदेशी पर्यटक येतात, ते सुद्धा विमानसेवा नसल्यामुळे येऊ शकत नाही। हे आपल्यासाठी इथं लोकप्रतिनिधीसुद्धा त्याच्याबद्दल भर काढत नाहीत। लोकप्रतिनिधीसुद्धा त्याच्या मागं लागून विमानसेवा का चालू होत नाही याची चौकशी करायला पाहिजे व सोलापूरकरांना व उद्योजकांसाठी विमानसेवा ही ताबडतोब चालू करावी अशी आमची मागणी आहे। विकास मंच सोलापूर शहरात एकच आहे जे अनेक वर्षापासून, साधारणपणे 4 वर्षापासून विमानसेवेसाठी झगडत आहे।
आणि त्याला बऱ्याच अंशी यश आलेलं आहे. विकास मंच हे एकच आहे. डॉक्टर आडकी हे सुरुवातीला आमच्याबरोबर होते. त्याच्यानंतर आमच्यातनं ते जाऊन त्यांनी विचार मंच चालू केलं होतं आणि विचार मंचद्वारा ते विमानसेवा चालू करण्यासाठी ते सुद्धा प्रयत्न करत होते. पुढे काय झालं त्याची आम्हाला कल्पना नाही. अनैतिक संबंधातून मंगळवेढा तालुका येथील गुंजेगाव ढोबळे वस्तीमधील आज सकाळी सख्या दिराने भाऊजय वीणा दादासाहेब ढोबळे आणि तिचा प्रियकर चंद्रकांत तात्या पाटील राहणार राजापूर तालुका सांगोला यांची हत्या केली. रात्री वस्तीवर चंद्रकांत पाटील राहायला आला असता दीर लक्ष्मण ढोबळे यांनी वस्तीवरील नातेवाईकांना घेऊन वीणाच्या घरात घुसून हल्ला चढवला. यात भाऊजय वीणा आणि तिचा प्रियकर यांच्या डोक्यात जबर घाव बसल्याने दोघे जागीच मरण पावले. काही महिन्यांपूर्वीच वीणा हिच्या पतीचे निधन झाले होते. या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवर भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरेही त्यावर बऱ्याचदा आक्रमक झाले होते. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यांनी याबाबत विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भूमिका मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थनास्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही असे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. हा मुद्दा भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भोंग्यांवर कारवाई केली त्याप्रमाणे राज्य सरकारही कारवाई करणार का असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला होता. यावर फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री 10 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10च्या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 44 डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे अशी सध्या कायद्याची तरतूद आहे. यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल. या नियमांचे तंतोतंत पालन होते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची असेल. भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे असेही फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले. बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्याभाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांकडून खोक्याचा शोध सुरू आहे. मात्र खोक्याने आता स्वतः समोर येत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. आपण गुंड नसून सामाजिक कार्यकर्ता असल्याचेही खोक्याने सांगितले. मारहाण आणि इतर कलमांतर्गत खोक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढत होता. माऊली हा माझा वंजारी समाजातील मित्र आहे. माऊलीच्या पत्नीला ती व्यक्ती छळत होती. तुझा आंघोळ करतानाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ व्हायरल करेन असे तो सांगत होता. जर तू माझ्यासोबत या गोष्टीला तयार झाली नाहीस तर तुझा व्हिडिओ मी व्हायरल करणार अशी धमकी तो सारखा देत होता. त्यानंतरच मी संतापाने त्या व्यक्तीला मारहाण केली असल्याचे भोसले यांनी सांगितले. या प्रकरणाचे माऊलीकडे सगळे पुरावे आहेत. त्याची 10 लाखांची फसवणूक झाली असल्याचेही खोक्याने सांगितले. आपण गुंड नसल्याचे सांगताना भोसले यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना चुकीची माहिती दिली गेली असल्याचे त्याने सांगितले. गुंड कशाला म्हणतात? माझे सामाजिक कार्यक्रमातील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पहा. माझे जे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत ते व्हिडिओ पूर्ण व्हायरल करा. ज्या शाळेत जा, मुलींची चौकशी करा असे आवाहनही त्यांनी केले. मी हातपाय तोडण्याची धमकी दिल्यानंतर त्या शाळा कॉलेजमधील मुलींची छेड काढल्याचे प्रकार बंद झाले असल्याचे त्याने सांगितले. मित्राच्या कार्यक्रमात मी पैसे उधळले तो आनंदाचा क्षण होता. माझे पैसे मी उधळणारच ना, मी तो कष्टाने कमावलेला पैसा होता. लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झाले असा सवाल खोक्याभाईने विचारला आहे.